लोक म्हणतात जग सुधारलं, काय डोमलं सुधारलंय? धोतर गेला पायजमाला, पायजमा गेला जीन्स झाली, जीन्स गेली बरोबर आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? आता इथवर आलंय, अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. नाही नाही, चिंता बिंता करायची नाही. एक दिवस सगळ्याला जायचं आहे तर मग चिंता करून करायचं काय? आजा मेला पन्ना मेला, आजा मेला पन्ना मेला, वा वा, काय गोड गाता. एकदा टाळी वाजवा सर्वांसाठी. वा वा, विडाल विडाल. चिंता बिंता करायची नाही, फक्त बडाबडा बोलत जायचं. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव ऐकून 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज आहे. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं. बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ्या उचकीत बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली. या जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. साडूचा ऍक्सिडेंट झालता, मेव नीलकवांचा आधार नव्हता, आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणार विचार करते, याच्या बापाला जर जमलं नसतं. बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कट्यावर हात आहे, विटेवर उभा आहे. तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. अहो, रात्री नटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी ती आज गाडी खाली मोरू शकतो. ओ देव येतो, देव येतो. आणि घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाची करा, जिरती. अहो जिरती जिरती. आज घर जाताना म्हणतच जायचं, जिरती. आतापर्यंत या जगात योग सुद्धा असा माणूस झाला नाही कधीची जिरले नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवान त्याचा गेम केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला, त्या सगळ्या सासा दिंडीत तो झेवाले झाल्या. आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले, तो जोडाय माणूस मिळाला. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमावलं, आखे रिटायर झाल्यावर रेडे झाले. आले आर तुला घाललेलं टांगण, कायला घाललेलं टांगण, इकडून परसत घेतो, खातो कोण इकडून. हो देव येतो, सोडीत नाही कोणाला. काही नाही, इस्टेट वगैरे पोरग नाही, काही नाही. इतकी पोरं झोपाय जागा नाही. काही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाही झालो. काही नाही, इस्टेट मोकरे पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख. आणि मरती नाही. अहो काही माणसं चालू चालू मेली महाराज, आणि काही नाखं गाव काटाळले. पुढील पठ्ठ्या, खात नाही पीत नाही, 110. उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणले, हाय अजून मरानाच मरानाच. नुसतं पडेल खाट होताना, नुसतं पाहतो पाहुण्यांक, थोडा विको द्या ना. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा,
आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचं कोणी कोण बा क्षणभंगोर नाही विढाला विढाला जरा नॉर्मल विको ठेवीचा विढाला विढाला चला ध्यान देव ज्ञानच देव चिंता बिंता करायची नाही मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन एज्युकेटेड लोक नीट आहे का विशेषतः 7वा वेतन आहे सर्व्हिसवाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं या जगात देव आहे का हा लहान आईला नाही या जगात देव आहे का बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का त्याचे 2 प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींना अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगळ माळा काढायला लावणार ठरव मान्य चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला 4 गट आहेत ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचत गट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही ऐका उत्तर हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा हा अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे वा म्हणजे देव पोरांनो देव जरा देव तुम्हाला आहेच म्हणायला लावणार एखादा म्हणेल हे पटलं नाही दुसरा प्रश्न MSc बॉटनी BSc बॉटनी सुलाजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या ते मुळे आहे वरती आला ते खोड आहे खोडून आल्या फांद्या आहे फांद्यावाली पानं आहे पानवाली फुलं आहे फुलाला 4 भाग निधारपुंज धनपुंज पुमांग झायंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे वृक्षाची पाने हाले जाची सत्ता चला देव एखादा म्हणेल हेही पटलं नाही तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून किती दिवस शाळेत आहे पळ शाळा काढणाऱ्यालाच कळलं नाही तर तुला काय वांग कळत आहे अरे नारळात पाणी कुठं झालं बावळ्यात देवाची करणी नारळात पाणी एखादा म्हणेल हेही पटलं नाही चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मृताशावर आहे डॉक्टर त्याच्या जवळ आहे त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे म्हणजे देव आणि इथून पुढे जर एखादा अजून मेंढूक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे आजच जायच्या असताना दूध तयार आहे आजच
मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमावट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा म्हणा चला देव 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 या आमच्या टोळीत. चला देव आहे 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 देव देव हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. सगळेच मंडळी आज एकदम गोड मिळाले. विढाला विढाला तेवढे गोड मिळालं नशीबही लागतं. विढाला विढाला चला देव 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 देव. महिला मंडळ गुरुवार संपले का? संपले, मागचे संपले असतील ना. बरं किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडले? नाही. मग काय झक माराय गुरुवार गेले का? पार्वतीला गुरुवार गेला शंकर धाब्यावर जावला काय? पार्वतीचा दानका उठला दुर्गे दुर्गड भारी. शंकर म्हणतो लिंबू पी लिंबू पी. 4 गुरुवार करती सासरा उपाशी मारी ती. काय त्याचं काय करायची गरज नाही. प्रमाण आपण पाठपर्यंत देणार. तिसऱ्या देते होवे टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवाला जायचं नाही. काशी जातो कशाला? आणि काशीला जाणारी अडपड ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागत आहे. हे बावळट काशी गावात येतं मी त्यावेळेस खाटणी कानपाट फोडीन. काशीचा तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले ती कुणाला तर गाय दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वाहिली निघली हीच काशी झाली. गेलता काल तिकडे काशीत आणि ट्रिपा काढणं आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय. पैसे उरा द्या दिवस निघा द्या. उरलेले पैसे तर बायकोला गाजरा घेऊन आला. दोन्ही काशा खुश. आणि काशीला जायची हौशांना नाही याला लय. हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या येईन सारं गाच पण घेऊन चालली काशीला. मग ते महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोला? होवी आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होय किरपरी वेचावे लागे शरीर ती गावी. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवा जायचं नाही, बोगली हिडायचं नाही, 1.5 तास देव चुळीत बसायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला. 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नाख्या खूर खूर. हे लोक नाख्या कावाता माहितीये? कावाता रे कावाता शिजत नाही म्हणून. त्या जर शिजल्या ना देव वासवत मी ह्याला. अच्छा मला सांगा कोणती बाई सहज म्हणते? सहज आमचे बापेश बाप याला लय भोळा महादेव सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबाने 2-4 रुपयाचा गोळ झाला का ती मजुराला काय म्हणते? त्यांच्या भरोसा ठेवू नका, ती एकदम भोळे, ती एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेव. पण ह्या टोळीतला एखादा असं म्हणला का कमाय पपेची आई भोळी महादेवी. अरे तो म्हणतो कोणालाही सांग पप्याला सांग कोणालाही. स्त्री आहे ती. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंकी नाटक करते. 3 वर्षात 3 नाटकं करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य. आठवा तुमचं नवीन वर्ष आठवा. पहिलं वर्ष अहो अहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का?
14 वर्षी तो मधु दिंडीचं प्रस्थान गाव आहे. आला आमच्या बोकांडी सुट बरं इकडे येऊन देऊ का सुईना राहतो का दिले एका दिंडी 2 दिंड्या करून झाला मोकळा. सुटका नाही सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाड गुजन मंडळवाले बाई सिटीवाले महिला पुरुष बचत गटाचे बाई अंगणवाडीचे बाई सासरे उपाशी मारणार बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी बापाली दाखवणारे पुरी बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिडारी उद्या म्हणे नको मानावं नाही घेतलं. मी कीर्तनाला जाऊन मानावं नाही घेतलं. सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरंच सुंदर असे या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय. पुन्हा एकदा सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि आमचे कारंडी गुरुजी आता त्यांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना 100 वर्ष वेव नाही. नाही आपल्या कीर्तनाची एक खूबी महाराज. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आणि माझं कीर्तन जर लग्नात ठुलं काय होतंय उभारून सांग. 2 होते का विढाला आणि विनोद केला पाहिजे. हसलं पाहिजे माणसानं. विढाला हसलं पाहिजे माणसानं. हसलं पाहिजे. तुम्ही अशी हसत जा थोडंफार गॅरंटी नाही माणसाची. मी खोकलो म्हणून नका खोकलू. हसत जा सगळ्यांनी हसलं पाहिजे. हसलं पाहिजे. हसणे ईश्वराने दिलेली देणगी. आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात. आणि जी गालात असतात प्युअर मोक्या माझाची असते. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा कमी असते. असं जावं. हसणे ईश्वराने दिलेली देणगी. हसणे ईश्वराने आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान. कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणतो स्माईल आपण म्हणायचो असं हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून आजच्या अभंगात नामदेवराय नियम करतात काय Oh